ठाण्यातील आदित्य गोखले हा 12वीच्या विज्ञान शाखेतील निकालात 94.50% मिळवून ठाणे शहरातून अव्वल आला. गणित विषयात 100पैकी 99 गुण मिळाले. PCM विषयात 96 मिळवले. 12वीचा निकाल 21 मे 2024 रोजी जाहीर झाला. ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेने 12वीच्या विज्ञान परीक्षेत 94% गुण मिळवले आहेत. आदित्य गोखले हा ठाणे मार्केट, ठाणे येथील लाहोजी हाईट्स येथील आहे. विज्ञान विषयात त्याला 100पैकी 99 गुण मिळाले, तर भौतिकशास्त्रात 100पैकी 94, रसायनशास्त्रात 100पैकी 95 गुण मिळाले. त्यानुसार आदित्यला PCMमध्ये 96 गुण मिळाले. आदित्य गोखले यांनी सांगितले की माझे आईवडील दोघेही CA चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि दोघेही वाणिज्य पार्श्वभूमीचे आहेत, परंतु माझ्या पालकांनी माझ्यावर अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही. त्यांनी मला कधीच सांगितले नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे, पण माझी आवड विज्ञानात होती म्हणून त्यांनी मला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला. आणि आज निकाल असा आहे की मी 12वीच्या विज्ञानाच्या निकालात 94.50% मिळवले आहे. पुढे आदित्य गोखले यांनी सांगितले की तो दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करायचा, पण अभ्यासाव्यतिरिक्त ते लिहिण्यात जास्त वेळ घालवत नसत, तर ते मनातल्या मनात आठवत असत. आदित्य गोखले यांनी 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले आहे की तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका, तर तुम्ही तुमचा अभ्यास मोकळ्या मनाने करा, कारण शेवटी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जितका मोकळ्या मनाने अभ्यास कराल, जितका अभ्यास कराल तितकाच तुम्हाला अभ्यासात रस मिळेल. तो पहिल्यापासून सातत्याने परिश्रम घेत होता, पण जेव्हा 10वी नंतर त्यांनी ठरवलं की सायन्स घ्यायचं आहे, तर ह्याबाबत आम्हाला थोडी साशंक होतं, कारण मी आणि माझी मिसेस आम्ही दोघे चार्टर्ड अकाउंटंट आहोत आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचं. म्हणून मग आम्ही थोडासा लोकांना चौकशी केली की नक्की कसं जावं, काय करावं, त्यांनी जो निर्णय घेतला तो बरोबर आहे का. आणि ज्या काही आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट आपल्याला वेगवेगळ्या क्लासेसमधनं होतात किंवा वेगळ्या इन्स्टिट्यूशन्समधनं, तर त्याचा नक्कीच फायदा झाला मला. आम्ही 2 ठिकाणून ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली त्याची. एक नंदिनी गोरे म्हणून काउन्सिलर आहेत त्यांच्याकडनं, आणि शिवाय प्रतीक ट्युटोरियल्स हू इज अ करिअर काउन्सिलर. आणि दोघांचा जो रिझल्ट होता तो एकसारखा होता की सायन्स इज द गुड स्ट्रीम, ज्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो. आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्याला प्रोत्साहन दिलं. म्हणजे आम्ही आमचे विचार लादले नाहीत की आम्ही जर CA होत तर मुलांनी पण CAच करावं. तर पालकांना माझा हाच संदेश आहे की आपले विचार त्यांच्यावरती लादू नका. मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या मनात काय आहे आणि मनात काय आहे आणि शिवाय आपल्या मुलाची तेवढी कॅपॅसिटी आहे का, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घ्यावा असा माझा सल्ला आहे. खूप आनंद झाला. एकतर मुलगा म्हणजे मुलाने जे सातत्य दाखवलं अभ्यासात, आणि त्याची तब्येत कधीही बिघडली नाही. कधीही त्यांनी कंटाळा केला नाही की आज मला कंटाळा आला आहे, मला अभ्यास करायचा नाही आहे. त्याच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या आणि सरांच्या क्लासच्या सरांच्या मार्गदर्शन इतका तो, म्हणजे त्याने खूप ते केलं. टाईमटेबल स्वतःचं बनवलं आणि जसं जसं त्यांच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं त्याप्रमाणेच अभ्यास केला. तर खूप आनंद आहे. जे पालक आपल्या विद्यार्थ्यावरती दबाव बनवतात शिक्षणाला घेऊन, त्या पालकांना आपण काय मेसेज देणार? असं खूप पालकांनी खरं मुलांची कुवत ओळखून किंवा त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी कितपत आहे, त्यांना काय समजतं आहे, काय आवडतं हे समजूनच त्यांनी त्यांच्या करिअरला स्कोप दिला पाहिजे. पुढे स्वतःचंच म्हणणं लादून किंवा मी हे बनवू शकलो नाही म्हणून त्याच्यावरती ते लादणं योग्यच नाही आहे. त्यामुळे त्याला जे आवडतं आहे ते त्या पाल्यांना नक्कीच करू द्यावं असं माझं मत आहे. नमस्कार, माझं नाव आदित्य नितीन गोखले. मी इयत्ता 12वीमध्ये शिकतो आहे आणि आत्ता नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला आणि मला सायन्सच्या PCMमध्ये ओव्हरऑल 94.5% मिळाले आणि फक्त गणित विषयामध्ये मला मॅथ्समध्ये 99 आउट ऑफ 100 मिळाले. तर ठाण्यामध्ये तू प्रथम आहे, कशा प्रकारे वाटतंय, कशा प्रकारे आपली अभ्यास केली होती आणि पालकांचा कसा सपोर्ट होता? हो, नक्कीच मला खूपच आनंद होतो आहे. आणि माझे जे काही शिक्षक आहेत किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं, माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकलो. तर पालकांचं कसं सपोर्ट होतं तुला? पालकांनी मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे आता मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही, तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो. तर क्लासला आईवडिलांनी मला डबा पोचवून दिला. तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धावपळ करणे वगैरे, तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला. दिवसाला किती तास तू अभ्यास करायचा? दिवसातून मी जवळपास 8 ते 10 तास अभ्यास करायचो,
पण मी जनरली असंच रेकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे की तुम्ही किती तास प्रॉडक्टिव्हली आणि इफेक्टिव्हली अभ्यास करतात. म्हणजे जरी तुम्ही 5 तास जरी अभ्यास करत असाल नॉर्मल इफेक्टिव्हली तरी इट इज वेल अँड गुड. एखादा विद्यार्थी जर अभ्यास करतो तो स्ट्रेस घेतो, तुझ्या माध्यमातून त्यांना काय आव्हान असेल? मी असं म्हणेन की स्ट्रेस घेण्यात काही पॉईंट नाही आहे. बिकॉज स्ट्रेस घेतलं तर आपलं जे काय प्रिपरेशन केलेलं असतं इस्पेशली केमिस्ट्रीमध्ये जे आपले फॉर्म्युले वगैरे असतात किंवा केमिस्ट्रीचे इक्वेशन्स वगैरे तर ते आपल्याला स्ट्रेसमुळे कधी कधी विसरायला होतात किंवा फिजिक्समध्ये फॉर्म्युले मॅथ्समध्ये काय काय क्वेश्चन्स ते विसरायला होतात. तर स्ट्रेसमुळे काही होत नाही, उलटं आपलं प्रिपरेशन अजून खराब होईल. म्हणून मी असं म्हणेन की स्ट्रेस घेण्यात एवढं काही हे नाही आहे. एकदम आरामात राहा आणि आपले प्रिपरेशनवरती कॉन्फिडन्स ठेवायचा. जे पालक आपल्या विद्यार्थ्यावरती प्रेशर बनवतात त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी मानसिक तणावाला जातात, त्या पालकांना तुझ्या माध्यमातून काय मेसेज असेल? तर विद्यार्थ्यांना प्रेशराईज करण्याची काही गरज नाही आहे, कारण प्रत्येक माणसाचं वेगळं टॅलेंट असतं, प्रत्येकाचं वेगळं पोटेन्शियल असतं. तर असं नक्की नाही की सगळे एकदम टॉपर असतील माझ्यासारखे, बट मी असं नक्की म्हणेन की प्रत्येकाचं वेगळे टॅलेंट असतील तर त्याला जे करायची इच्छा आहे त्याला ते करू दे. पण हां, त्याच वेळी हे पण महत्त्वाचं आहे की जर तो चुकीच्या मार्गाला जात असेल म्हणजे मोबाईल वगैरे खेळत असेल किंवा डिस्ट्रॅक्शन्स होत असतील तर नक्कीच ते आपण थांबवले पाहिजेत. तर 12वी नंतर मला एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर मी नंतर तेच करण्याचा विचार करतो आहे IITमधून. तर त्यासाठी मी आता JEE ॲडव्हान्सचं प्रिपरेशन करतो आहे. ती एक परीक्षा माझी 26 मेला आहे आणि त्याच्यासाठी आता JEE मेन्समध्ये मला 99.44% पण मिळालेले आहेत.